जिल्हा परिषद बुलढाणालाच मिळाली पाहिजे असा निर्धार करूया आणि यापुढील कार्यक्रम आपण बक्षीस वितरणाचा सुरू करूया। धन्यवाद। तत्पूर्वी आपल्या बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय खरात साहेब यांना मी मार्गदर्शन करण्याकरता इथे आमंत्रित करते। आपल्या सर्वांना कार्यकुशल नेतृत्व असं लाभलेलं आहे, ज्यांच्याविषयी मी म्हणेल कद बढ़ा नहीं करते एडिया उठाने से। साहेब, कद बढ़ा नहीं करते एडिया उठाने से, ऊंचाइयां तो मिलती है सिर झुकाने से। सिर झुकाने से टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते सन्माननीय खरात साहेब यांना। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आजचं मला वाटतं शेवटचा तिसरा दिवस आहे ना, सांगता समारंभ आणि बक्षीस वितरण या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब मोहन साहेब, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिषजी, प्रमोदजी, कॅपो साहेब, आपले राठोड साहेब, परीक्षक श्री मोरे साहेब, बीओ श्री मोरेजी, गीतेजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी, विजेते सर्व संघ, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेले असे सर्वच आणि बंधू भगिनींना आपण राहतो असा एक फील व्हायचा, कारण सकाळपासून तुम्ही इथे खेळणार, संध्याकाळी कल्चरल प्रोग्राम आणि मग रात्री जेवण करून घरी जाणार, तर अशा पद्धतीचं सर्व शेड्यूल गेल्या 3 दिवसापासून मी बघितलं आणि एक असं वाटलं की बाबा हे तर आपल्या घरचं काहीतरी लग्नविधी ऐकल्यानंतर माणूस कसा बिझी असतो, लक्ष देत राहतो, अरे बाबा ते पाहुण्यांना पत्रिका दिली का नाही, जेवणाची व्यवस्था झाली का नाही, ते आचार्याला निमंत्रण दिलं का नाही, मंडपवाल्याचं काय परवा लग्न, म्हणजे अशा पद्धतीची माहिती मी घेत होतो आणि ते सगळं अत्यंत शांतपणे पार पडल्याचे मला रिपोर्ट येत होते। या गोष्टीचा मला खूप आनंद वाटला आणि खेळ म्हटलं तर थोडी बाचाबाची झालीच पाहिजे। बाचाबाजीशिवाय कुठला खेळ असतो असं नसतं, तर ती जी काही बाचाबाजी झाली असेल आता ती इथंच सोडून द्यायची आणि उद्यापासून जोमाने आपल्याला कामाला लागायचं। मित्रांनो, आशिषने सांगितलं मागाशी की नंबरिंग, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, हे आपल्या एक फक्त समाजाला दिसण्यासाठी असतात की बुवा हा तालुका जिंकला, हा मुलगा जिंकला, ती मुलगी जिंकली। पूर्वी असंच असायचं, 10वी आणि 12वीला सुद्धा नंबरिंग असायचं, महाराष्ट्रात पहिला, महाराष्ट्रात दुसरा, 50 पहिल्या 50 मध्ये, परंतु ती नंबरिंग सिस्टीम आता बंद केली। त्याच्यासाठी की आता तुमच्यासारखे अनेक खेळाडू हे इक्वल मर्यादा म्हणजे कॉम्पिटंट असलेले असतात, सगळे लोक सक्षम आहेत, परंतु सिलेक्शन करताना कुठेतरी एक क्रायटेरिया वापरायचा असतो आणि परीक्षेत तो क्रायटेरिया वापरतात, बस एवढाच विषय आहे। त्यामुळे रनर किंवा 3 नंबरला गेलेले कोणी स्वतः खचून न जाता किंवा कुठेतरी पार्शियलिटी झालेली आहे आणि त्याला नंबर नाही जायला पाहिजे, आम्हाला यायला पाहिजे होता असं मनात काही ठेवू नका।